नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. काही काही जण शिवाचं व्रत असेल तेव्हा वरही खात नाहीत, म्हणून हे उपवासाचं बिना वरईचं थालीपीठ केलेलं आहे आणि त्याचबरोबर रताळ भोपळ्याची रबडी केलेली आहे. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून रेसिपीला लाईक आणि शेअरही करा. इथं मी रताळी आणि भोपळा हा स्टीमरमधून उकडून घेत आहे. ह्याला काही आपण कुठलंही प्रमाण ठेवलेलं नाही. घरात ज्या प्रमाणात माणसं असतील त्या प्रमाणात हे आपण करू शकता. आज मी साधारण 6 ते 8 माणसांना पुरेल एवढी ही रबडी करत आहे. पावशेर भोपळा घेतलेला आहे आणि पावशेर रताळी घेतलेली आहेत. 10 ते 15 मिनिटात रताळी आणि भोपळा एकाच वेळेस छान शिजून निघतं. 10-15 मिनटं ह्याची वाफ जाऊन देऊन थोडं थंड करून घेतलेलं आहे. आणि आता एका कढईमध्ये 1-2 चमचे तूप घेऊन त्यामध्ये पहिल्यांदा काजू तळून घेत आहे. तुम्हाला पाहिजे तर ड्रायफ्रूट्स तुम्ही इथं वापरू शकता. मला ह्या रबडीला काजू जास्त आवडतात म्हणून मी फक्त काजू आणि बेदाणे घेतलेले आहेत. आता इथं मी निम्मा भोपळा आणि रताळे हे सगळे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि ते तुपावरती परतून घेत आहे. त्यामध्ये बेदाणे पण घालून घेत आहे म्हणजे बेदाणे पण छान मऊ होतील. असं सगळं हे मिश्रण स्मॅश झाल्यानंतर त्यामध्ये 1-2 वाट्या पाणी घालणार आहे आणि परत ते सगळं एकजीव करून घेत आहे. यामध्ये पाणी घालण्याचा उद्देश एवढाच की डायरेक्ट दूध घातलं तर दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळं पहिलं थोडंसं पाणी घालायचं आणि मग दूध घालायचं. यामध्ये साधारण पाऊण वाटी साखर घातलेली आहे. रबडी मी जास्त करणार आहे पण त्याला साखर मात्र थोडी कमी लागते. भोपळाही गोड असतो आणि रताळही गोड असतं. त्यामुळं याला थोडीशी साखर कमी घातली तरी चालेल. त्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि अगदी कडकडीत गरम अर्धा लिटर दूध घालत आहे. हे मिश्रण छान उकळून घेणार आहे म्हणजे त्याला छान दाटपणा पण येईल. ह्या रबडीला छान रंग येण्यासाठी थोडं केशर घातलेलं आहे. त्यामध्ये आपण तळून घेतलेले काजूही मिक्स केलेले आहेत. एका बाजूला मी जो थोडा भोपळा बाजूला ठेवलेला होता तोही चांगला स्मॅश करून घेऊन त्यामध्ये छोटी 1 वाटी मिल्क पावडर घालून छान एकजीव करून घेते. त्यामध्येही थोडं पाणी घालून एकजीव करून घेणार आहे. साधारण 1 वाटी पाणी घालणार आहे. ही छोटी 1 वाटी आहे. पहिल्यांदा अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून घेते आणि नंतर सगळं पाणी घालून घेत आहे. मिल्क पावडरच्या गुठळ्या राहू नयेत एवढाच ह्याचा उद्देश आहे.
आता हे कालवलेलं मिश्रण आपण कढईमधल्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात, म्हणजे छान रबडी तयार होईल. ह्याला छान उकळी आल्यानंतर ह्याची रबडी होईल. त्याचप्रमाणे जसजशी ही रबडी थोडी थंड होईल तसतसा त्याचा दाटपणा वाढेल, ती रबडी दाटसर होईल. तोपर्यंत आपण एकीकडं एक थालीपीठ लावून घेऊयात, म्हणजे आजचा उपासाचा दिवस छान साजरा होईल. आज हे थालीपीठ मी विना वरईचं करत आहे. साबुदाणा थोडासा भाजून मिक्सरमधून छान बारीक करून घेतला. त्यामध्ये दाण्याचं कूट, हिरवी मिरची, कोथिंबीर घातली. जरासं ते सैलसर भिजवून घेतलं आणि तव्यावरती छान थालीपीठ थापून घेतलं. अशी केलेली थालीपीठं खूप कुरकुरीत आणि छान होतात. तुम्हाला जास्त साबुदाणा खायचा नसेल तर अगदी 2 चमचे साबुदाण्याचं पीठ घ्यायचं आणि बटाटा किंवा रताळं घालून हे थालीपीठ थापून घ्यायचं. खुसखुशीत कुरकुरीत अशी ही थालीपीठं होतात. अशा थालीपीठांना छोटी भोकं पाडून त्यामध्ये तूप घालायचं, म्हणजे तव्याला थालीपीठ चिकटत नाही. एक 5 ते 7 मिनिटाची वाफ दिली तरी ह्या थालीपीठाला पुरते. त्यामुळं अगदी पटापट ही थालीपीठं होतात. झाकण काढल्यानंतर मंद गॅसवरती अजून एक 2 मिनटं तसंच ते थालीपीठ भाजून घ्यायचं. मग थालीपीठ उलटून दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस भाजून घ्यायचं. असं अगदी 5 ते 7 मिनिटात हे थालीपीठ तयार होतं. हे थालीपीठ असं दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेतलेलं आहे. असं हे गरम गरम थालीपीठ, त्याच्याबरोबर एक 2-4 मी काकडीच्या फोडी पण घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी रताळ आणि तांबड्या भोपळ्याची गरम गरम रबडी. आहा, उपास असला तरीसुद्धा आजचा बेत मात्र अगदी मस्त झालेला आहे. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.